साहित्य सहवास, मुलाखती, नाट्य गप्पा, साहित्यिक गप्पा, काव्य वाचन, कथाकथन, पुस्तक परिचय, नाट्य उतारा, सादरीकरण, साहित्य सहवास. निर्धार न्यूज प्रस्तुत साहित्य सहवास. नमस्कार. निर्धार न्यूज चॅनल यांच्या साहित्य सहवास या कार्यक्रमांतर्गत सादर करीत आहोत रंग उगवतीचे. वेंगुर्ला तालुक्यातील आनंदयात्री वाङ्मय मंडळ सादर करीत आहे रंग उगवतीचे. आनंदयात्री वाङ्मय मंडळाच्या कवींचं एक कवी संमेलन हेच रंग उगवतीचे. आमच्या आनंदयात्री वाङ्मय मंडळाचे आमचे एक सहकारी महेश राऊळ हे आता आनंदयात्री वाङ्मय मंडळाची थोडक्यात ओळख करून देणार आहेत. हे महेश राऊळ हे सर्पमित्र म्हणून ओळखले जातात आणि रक्तदान शिबिरं भरवणं, रक्तपेढी आणि पेशंट यांच्यामध्ये समन्वय घडवून आणणं, अशा प्रकारे खूप मोठ्या पातळीवर त्यांचं सोशल वर्क चालू असते. तर ते आता आमच्या मंडळाची ओळख करून देत आहे. नमस्कार. आनंदयात्री वाङ्मय मंडळ वेंगुर्ला या साहित्य क्षेत्रात अग्रणी असलेली ही वाङ्मय ग्रुप, या ग्रुपची मुहूर्तमेढ आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिका वृंदाताई कांबळी यांच्या संकल्पनेतून आणि सातेरी प्रासादिक संघ वेंगुर्ला यांच्या सहकार्यातून गेल्या सुमारे 25 वर्षापूर्वीच या वाङ्मय ग्रुपची स्थापना झाली. आम्ही आनंदयात्री वाङ्मय ग्रुपतर्फे अनेक कार्यक्रम आम्ही घेत असतो. त्यात प्रतितयश कवी, लेखक किंवा नवोदित कवी यांचे कविता वाचन असे अनेक प्रकारचे कार्यक्रम आम्ही घेत असतो. आनंदयात्री वाङ्मय मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या पूर्ण साहित्य क्षेत्राला भूषणावं असलेलं त्रैवार्षिक साहित्य संमेलन 2015 आणि 2017 हे साहित्य संमेलन घेण्याचा बहुमान आपल्या आनंदयात्री वाङ्मय मंडळात जातो. आनंदयात्री वाङ्मय मंडळातर्फे आपले नवोदित कवी आहेत त्यांना एक व्यासपीठ मिळावं या हेतूने त्यांच्या कविता संग्रह, त्यांच्या पुस्तकांचं प्रकाशनही आनंदयात्री वाङ्मय मंडळातर्फे केलं जातं. त्याचप्रमाणे ज्येष्ठ कवी, ज्येष्ठ साहित्यिक यांच्या पुण्यतिथ्या म्हणा किंवा जयंत्या म्हणा, आम्ही शक्यतो त्यांच्या जन्मगावी जाऊन त्यांच्या कवितांचं वाचन, त्यांच्या साहित्याचं वाचन आम्ही आनंदयात्री वाङ्मय ग्रुपतर्फे करत असतो. असे अनेक कार्यक्रम आम्ही या मंडळातर्फे आजपर्यंत करत आलो आहोत. धन्यवाद. आपण पाहत आहात नंबर 1 निर्धार न्यूज प्रस्तुत साहित्य सहवास कार्यक्रमांतर्गत रंग उगवतीचे. आनंदयात्री वाङ्मय मंडळ वेंगुर्ला यांचे कवी संमेलन. वेंगुर्ला तालुक्यातील उगवतीच्या प्रतिभेचे विविध रंग कवितेतून दाखवणारा कार्यक्रम रंग उगवतीचे. नमस्कार. निर्धार न्यूज चॅनल आयोजित साहित्य सहवास या कार्यक्रमांतर्गत आनंदयात्री वाङ्मय मंडळ सादर करत आहे रंग उगवतीचे. रंग उगवतीचे हे वेंगुर्ले तालुक्यातील नवोदित कवी आणि कवयित्रींचे एक कवी संमेलन आहे. आणि या कवी संमेलनामध्ये ज्यांच्या संकल्पनेतून हे आज कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो ते आमचे प्रेरणास्थान म्हणजे आमच्या
आनंदयात्री वाङ्मय मंडळाच्या संस्थापिका सौ वृंदाताई कांबळे. वृंदाताई कांबळे यांच्या अनेक पुस्तके, त्यामध्ये कथा, कादंबऱ्या, समीक्षा लेखन, ललित संग्रह अनेक प्रकाशित झालेले आहेत. त्यांच्या अनेक पुस्तकांना पारितोषिके मिळालेले आहेत. अजून 2 ते 3 कादंबऱ्या त्यांच्या प्रकाशन होण्याच्या मार्गावर आहेत. वेंगुर्ला स्कूल वेंगुर्ला या ठिकाणी अध्यापन क्षेत्रात कार्यरत असतानाच त्यांनी लिखाण सुरू केले. त्यानंतर सेवानिवृत्तीनंतर आपले संपूर्ण जीवन त्यांनी साहित्य क्षेत्राला समर्पित केलेले आहे. आणि त्यासाठी ती जागा त्यांनी जी निवडली ते म्हणजे आपला वेंगुर्ला तालुका. आणि या ठिकाणी त्यांनी आनंदयात्री वाङ्मय मंडळ स्थापन केले. त्यामार्फत अनेक उपक्रम त्या घेत आहेत. काय आता जस्ट महेश राऊत सरांनी बरीचशी ती माहिती दिलेली आहे. त्यांच्या संकल्पनेतूनच आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी सादर होत आहे. आणि या ठिकाणी जे कवी आज आपली कविता सादर करणार आहेत त्यामध्ये श्री स्वप्नीलजी वेंगुर्लेकर हे वेंगुर्ला येथील शिरोडा येथील एक हे व्यावसायिक आहेत. आपल्या धकाधकीच्या व्यावसायिक जीवनातून ते कविता करत असतात. यात आपल्याला त्यांची कविता आता ऐकण्याचा या ठिकाणी योग येणार आहे. त्यानंतर श्री वासुदेव पेडणेकर यांचे कौतुक करावे लागेल, कारण ते व्यावसायिक आहेत पण त्यांचा व्यवसाय असा एका ठिकाणी नाही, स्थिर नाही, फिरता व्यवसाय आहे. ते टेम्पो व्यावसायिक आहेत. पण त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की ज्या ठिकाणी ते टेम्पो घेऊन जातील त्या ठिकाणी त्यांना जे सुचेल ते मिळेल त्या कागदावर ते उतरतात आणि त्यानंतर त्याचं घरी येऊन त्याचं व्हेरिफिकेशन करतात. म्हणजे त्यांचं एक कौतुक करावं लागेल त्यांचं. त्यानंतर आमचे पांडुरंग कोल्हापुरे सर शिरोड्यातील वि. स. खांडेकर विद्यालयातून सेवानिवृत्त झालेले आहेत. आणि सुरुवातीपासूनच त्यांना कविता आणि लेखन करण्याचा छंद आहे. आणि आता रिटायरमेंटनंतरसुद्धा ते आमच्या या कार्यक्रमामध्ये सतत सहभागी होत असतात. त्यानंतर आमची एक कौतुक करावी अशी फाल्गुनी नार्वेकर, आता FY BComला सगळ्यात लहान कवयित्री. शालेय जीवनापासून कविता लिहिणे आणि कविता वाचन करणे हा तिचा छंद आहे. आणि आमच्या प्रत्येक कार्यक्रमात ती हिरिरीने सहभागी असते. अत्यंत उत्साही व्यक्तिमत्व आहे ते. त्यानंतर सौ प्रीतम ओगले मॅडम एक उच्च शिक्षित गृहिणी आहेत. आपल्या 2 मुलांचं शिक्षण आणि घर ह्याकरता त्यांनी नोकरी करणे टाळलेलं आहे आणि फक्त त्यांनी आता मुलांच्या शिक्षणाबरोबरच साहित्याकडेही लक्ष दिलेलं आहे. कविता करणे किंवा लेखन करणे हा त्यांचा छंद आहे. त्यानंतर आपटे मॅडम आमच्या शिक्षिका आहेत पेशाने, पण शिक्षकाची नोकरी करताना आणि घर सांभाळतानासुद्धा त्यांनी आपलं काव्य लेखन आणि इतर लिखाण करणं थांबवलेलं नाही आहे. त्यामध्ये अत्यंत उत्साहीपणाने भाग घेत असतात. त्यानंतर मृण्मयी बांदेकर या प्राध्यापिका आहेत. प्राध्यापक पदाकरता लागणारी नेट आणि सेट या दोन्ही परीक्षा त्यांनी अत्यंत चांगल्या गुणाने त्या उत्तीर्ण झालेल्या आहेत. प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो. अनेक पारितोषिके त्यांनी मिळवलेले आहेत. आज त्यांचंही कविता करण्याचा ऐकण्याचा आपल्या या ठिकाणी योग येणार आहे. धन्यवाद. आपण पाहत आहात नंबर 1 निर्धार न्यूज प्रस्तुत साहित्य सहवास कार्यक्रमांतर्गत रंग उगवतीचे आनंदयात्री वाङ्मय मंडळ वेंगुर्ला यांचे कवी संमेलन. वेंगुर्ला तालुक्यातील उगवतीच्या प्रतिभेचे विविध रंग कवितेतून दाखवणारा कार्यक्रम रंग उगवतीचे. कवी मंगेश पाडगावकरांच्या शब्दात सांगायचं तर प्रकाशाचा गर्भ जलवंती पोटी अखंड नूतन मला ही धरित्री आनंदयात्री मी आनंदयात्री असे आमचे हे आनंदयात्री वाङ्मय मंडळाचे आनंदयात्री कवी. वेंगुर्ला तालुका निसर्गरम्य तर आहेच, पण सांस्कृतिकदृष्ट्याही तो समृद्ध आहे. इथे लाल माती चिऱ्यासंगतीने हिऱ्यासारखी माणसे जन्मती असं ज्या कोकणचं वर्णन केलं जातं त्या कोकणचा एक भाग वेंगुर्ला. वि. स. खांडेकर, जयवंत दळवी, आरती प्रभू, मंगेश पाडगावकर अशा साहित्यिकांचा थोर वारसा घेऊन साहित्यिक विश्वात अभिमानानं वारसा जोपासणारी ही भूमी. इथला समृद्ध निसर्ग लेखकांना, कवींना, कलाकारांना निर्मितीसाठी प्रेरणा देतच असतो. अणुरेणूतून या सृष्टीच्या सृजनाचे ऐश्वर्य उधाणे अणुरेणूतून या सृष्टीच्या सृजनाचे ऐश्वर्य उधाणे म्हणून तरळते अजूनही ओठांवर गाणे. सृष्टीचं ऐश्वर्य पाहून कवींच्या ओठावर गाणं तरळतं. असेच आमचे हे आनंदयात्री कवी आज निरनिराळ्या विषयांवर विविध आशयाच्या कविता लिहित आहेत. त्यांचं साहित्य जगतात कवी म्हणून कदाचित नाव नसेलही, त्यांच्या नावावरती कविता संग्रह नसतीलही, पण तरीही त्यांची कविता ही वैविध्यपूर्ण आणि आशय संपन्न आहे. रचनेचे विविध प्रयोग ते करत आहेत. भविष्यकाळात साहित्य क्षेत्रात
ते स्वतःची नाममुद्रा उमटवू शकतात अशी क्षमता घेऊन आलेली त्यांची कविता आपण ऐकणार आहोत आता. कवीला नेहमी एक प्रश्न विचारला जातो, आम्हाला कथाकारांनासुद्धा प्रश्न विचारला जातो की का हो तुम्हाला हे सुचतं कसं. खरं सांगायचं तर कविता किंवा कथा सुचतात कसं हे नक्की सांगता नाही आहे. ती निर्मिती प्रक्रियेची कथा किंवा कविता यांची निर्मिती प्रक्रिया ही तशी गूढ असते, अनाकलनीय असते. ती मनाच्या विविध पातळ्यांवरती घडत असते. पण ह्या निर्मिती प्रक्रियेवरती आमचे कवी स्वप्नील वेंगुर्लेकर यांनी मात्र खूप चिंतन केलेलं आहे आणि त्या चिंतनाचं सार जे काही शब्दातून उमटलं तीच बनली त्यांची कविता. आणि मग ती कविता कशी पकडायला गेलं तर निसटून जाते, मनात नसताना सरळ येऊन उभी राहते. हे सगळे तिचे नखरे त्यांनी आपल्या कवितेमध्ये कसे वर्णन केलेत आपण पाहणार आहोत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपली ही कविता सादर करावी. तर ती ही कोण आहे, कशी आहे, काय करते बघूया आपण त्यांच्याच कवितेत. धन्यवाद मॅडम. कवितेचं शीर्षक आहे ती. ती मी घट्ट धरून पाहता ती नकळत उडून जाते. मी घट्ट धरून पाहता ती नकळत उडून जाते. मी नको नको म्हणताना ती मनात अडून बसते. मी तिला पाहतो सजवू मखमली शृंगाराने. मी तिला पाहतो सजवू मखमली शृंगाराने. ती मुक्त छंद बागडते निलाजऱ्या अस्तित्वाने. मी घेऊ पाहतो तिच्या हृदयाचा अथांग ठाव. मी घेऊ पाहतो तिच्या हृदयाचा अथांग ठाव. ती बिभत्स सत्यावरती घालत जाते घाव. मी कुरवाळल्या दुःखांना करू पाहतो मोकळे. मी कुरवाळल्या दुःखांना करू पाहतो मोकळे. ती घेऊन येते वेळी शोषित 100 वादळे. मी घेऊ पाहतो हाती मम स्वार्थासाठी हात. मी घेऊ पाहतो हाती मम स्वार्थासाठी हात. ती कुत्सित हसून म्हणते बघ जगात वाता हात. मी लिहितच नाही हल्ली. मी लिहितच नाही हल्ली जे मला लिहायचे ते. ती झिरपत जाते पाणी अन तिचीच कविता होते. अन तिचीच कविता होते. अन तिचीच कविता होते. वा, धन्यवाद. छान छान. ती कविता लिहायला गेल्या असता ती कशी हुलकावण्यात येते, समाजातल्या विदारक सत्यांवरती, भीषण अशा विदारक अनुभवांवरती कसे घाव घालायला लावते आणि हातातून निष्ठून जाते आणि मनात नसताना समोर उभी ठाकते. हे सगळे तिचे नखरे कवीला सहन करावे लागतात. हा एक कवीचा अनुभव अतिशय सुंदर रीतीनं स्वप्नील वेंगुर्लेकर यांनी आपल्या कवितेतून वर्णन केलं आहे. आता आपण वळणार आहोत अशाच एका चिंतनशील कवितेकडे. प्राध्यापक मृण्मयी बांदेकर पोकळे या प्राध्यापिका आहेत. त्या लहानपणापासूनच कविता करतात. शक्यतो त्या मुक्तछंदामध्ये कविता करतात. त्यांचं सादरीकरणही खूप छान असतं. बघा, आपल्याला अनेक विषयांवरती प्रश्न पडतात. अनेक प्रश्न आपल्या मनात येत असतात. अनेक विषयांवरती आपण विचार करत असतो. पण हे जेव्हा लिखित स्वरूपात आपण मांडतो तेव्हा त्या वाक्याच्या समोर प्रश्नचिन्ह मांडलं जातं आणि प्रश्नचिन्हाच्या खाली टिंब असतं. मित्रांनो, आपण अशा प्रकारे हे प्रश्नचिन्ह आणि एकूणच सगळे प्रश्न याच्यावर इतका कधी विचार केलेला नसतो. परंतु आमच्या कवयित्री, आनंदयात्री वाङ्मय मंडळाच्या ह्या कवयित्री प्राध्यापिका मृण्मयी बांदेकर पोकळे यांनी प्रश्नचिन्ह आणि प्रश्न याच्यावर इतकं सखोल चिंतन केलेलं आहे जे सामान्य माणसांना सामान्य पातळीवरती जाणवत नाही, तेच कवींना जाणवतं. हीच तर कवी प्रतिभेची खरी किमया असते. तर ऐकूया आपण प्राध्यापक मृण्मयी बांदेकर पोकळे यांनी आपल्या प्रश्नचिन्ह या कवितेतून प्रश्नचिन्हाविषयी आणि प्रश्नांविषयी कोणतं चिंतन केलेलं आहे ते ऐकूया आपण कवितेतून. कवितेचं नाव आहे प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हातल्या प्रश्नाला हलकाच प्रश्न पडला. प्रश्नचिन्हातल्या प्रश्नाला हलकाच प्रश्न पडला. स्वतःच्याच टिंबावर तो जरासा गडबडला. प्रश्न लावतात टाकीला, प्रश्न लावतात टांगलीला, मग आणखी कशाला टिंब? माझ्यामुळे होतो शेवट की नव्या कशाचा आरंभ.
प्रश्नचिन्ह दिले की वाक्य खरंच संपते का? प्रश्नचिन्ह दिले की वाक्य खरंच संपते का? की साच्यातल्या उत्तरांना प्रश्न नवा विचारते का? उगाच तोरा मिळवतो तुमचा तो पूर्णविराम, उगाच तोरा मिळवतो तुमचा तो पूर्णविराम, माझ्यामुळे सारेच संभ्रमात, मग मोठाच ना माझा मान. अनुत्तरित म्हणता काही प्रश्न, अनुत्तरित म्हणता काही प्रश्न, मग उत्तरांचा सोस का? मिळणारच नाहीत उत्तर, मग मेंदूमध्ये विचारांचा हैदोस का? प्रश्न प्रश्न नुसते प्रश्न, प्रश्न प्रश्न नुसते प्रश्न, किती चिडता माझ्यावर, डोक्यावरती ओझे की तुम्हीच बसता ओझ्यावर. म्हणाणून जाते नुसते डोके, म्हणाणून जाते नुसते डोके, प्रश्नांचा तो खोल करता, सांगा कसे कळावे मग कुठले कर्म गोड करता. प्रश्नच केवळ सभोवताली, प्रश्नच केवळ सभोवताली या आयुष्याचे नाव परीक्षा, प्रश्नच केवळ सभोवताली या आयुष्याचे नाव परीक्षा. प्रत्येकाची वेगळी समस्या, प्रत्येकाला वेगळी शिक्षा. रोजच्याच जगण्यात आव असून असतातही असंख्य कोडी, रोजच्याच जगण्यात आव असून असतातही असंख्य कोडी. हिशोब संपतो जरी सारा, उरते प्रश्नांची गुंजी थोडी. दूर जावे कुठेतरी, दूर जावे कुठेतरी, पण प्रश्नांचाच पाठपुरावा. प्रश्नांपासून जगण्याचा कुठला बरे मार्ग असावा. जंजाळ वा मोहळ म्हणा, जंजाळ वा मोहळ म्हणा, नाव बदलून सुटतात का प्रश्न. जंजाळ वा मोहळ म्हणा, नाव बदलून सुटतात का प्रश्न. आपल्याच दिसण्यात आपल्याच असण्यात कळतं का आपलंच नसणं. विचार सगळे प्रश्नांचे, विचार सगळेच प्रश्नांचे, मेंदू नुसता होतो सुन्न. विचार सगळेच प्रश्नांचे, मेंदू नुसता होतो सुन्न. आत्ता सुद्धा मनात हृदयात असेलच ना प्रश्नचिन्ह. धन्यवाद. वा, सुंदर. प्रश्नचिन्ह आणि प्रश्न याविषयी कवयित्रीने केलेलं चिंतन आणि कवितेतून त्याची केलेली अभिव्यक्ती हे आपण पाहिली. आता आपण पुढच्या कवितेकडे वळणार. कोकणात नारळाच्या झाडांवर माडांवर चढणारे नारळ पाडपी असतात. पोट भरण्यासाठी ते नारळाच्या झाडाच्या शेंड्यापर्यंत उंचीवर पोहोचण्याचं धाडस करतात. पण वय झालं, गात्र थकली तर ते काम त्यांना जमत नाही. अलीकडे तर नारळ काढण्यासाठी शिडीच वापरतात. ज्यानं आयुष्यभर नारळ काढण्याचं काम निष्ठेनं केलं आहे, त्याला वृद्धापकाळी शरीर थकल्यानंतर आता काय वाटत असेल. त्याचं अत्यंत हृदयद्रावक, अत्यंत प्रत्ययकारक असं वर्णन केलं आहे आमच्या कौलापुरे सरांनी. मी कौलापुरे सरांना विनंती करते की तुमची नातं ही कविता सादर करावी. धन्यवाद मॅडम. कवितेचं नाव आहे नातं. झेपत नाही मजला आता तुझ्या उंचीला येणे रे, झेपत नाही मजला आता तुझ्या उंचीला येणे रे, म्हणून त्याने शोधून आणले कमी उंचीचे बेणे रे, म्हणून त्याने शोधून आणले कमी उंचीचे बेणे रे. भेट आपुली आठवते, भेट आपुली आठवते झुळझुळणाऱ्या वाऱ्यात, कधी कृष्णातील सांजेच्या लुकलुकणाऱ्या ताऱ्यात, कधी कृष्णातील सांजेच्या लुकलुकणाऱ्या ताऱ्यात. घट्ट मिठी ती तुला मी मारी आधाराला तुझेच हात, घट्ट मिठी ती तुला मी मारी आधाराला तुझेच हात. तूही मजला सावर्षी घाताची ना कधीच बात, तूही मजला सावर्षी घाताची ना कधीच भात. गुजगोष्टी तू कित्येक केल्या हळूच माझ्या कानात, गुजगोष्टी तू कित्येक केल्या हळूच माझ्या कानात. या साऱ्यांचे गुपित लपले तुझ्या रे हरेक पानात, या साऱ्यांचे गुपित लपले तुझ्या रे हरेक पानात. आधार वडतो साऱ्यांचा, आधार वडतो साऱ्यांचा मदती येशी दरवेळी, आधार वडतो साऱ्यांचा मदती येशी दरवेळी. सांभाळून घेशील सर्वा माणूस पोफळ अनकेळी, सांभाळून घेशी सर्वा माणूस पोफळ अनकेळी. थकलो माडा बा आता मी, थकलो माडा बा आता मी, वय ही बरेच झाले रे, तुझा पाडपी मी कायमचा डोळे भरून आले रे, तुझा पाडपी मी कायमचा डोळे भरून आले रे. सलाम करीतो मातीतून तुझ्या निखळ मायेला, सलाम करीतो मातीतून तुझ्या निखळ मायेला.
तुझ्या मायेचा सुगंध लाभो माझ्या राकट कायेला, तुझ्या मातीचा सुगंध लाभो माझ्या राकट कायेला, तुझ्या मायेचा सुगंध लाभो माझ्या राकट कायेला. धन्यवाद. वा धन्यवाद. वा, छान छान. नारळ पाडप्या ग्रामीण भागातील सर्वांच्या परिचयाचा पण गरीब आणि उपेक्षित माणूस. पण कोल्हापुरी सरांनी त्याचं भावविश्व, त्याच्या आठवणी, त्याचं दुःख, त्याच्या वेदना हे कल्पकतेनं कसं सुंदर रीतीनं वर्णन केलं आहे. परकाया प्रवेश करून त्याचं अख्खं भावविश्व या कवितेत उमटवलं आहे. परकाया प्रवेश म्हणजे ती भूमिका किंवा ती व्यक्ती आपण आहोत अशी कल्पना करून त्या व्यक्तित्वात शिरून त्याच्या भावभावना समजून घेणं हे कोल्हापुरे सरांनी अतिशय उत्तम रीतीने या कवितेमध्ये साधलेलं आहे. खरं तर ही कल्पना मला सुचली नाही. मला जर सुचली असती की नाही तर मी त्याच्यावरती एक कथा लिहिली असती. तर कथाबीज घेऊन आलेली अशी एक सुंदर कविता आपण ऐकली. आता वळणार आहोत आपण पुढच्या कवितेकडे. कवी कविता करतो म्हणजे काय करतो, तर एखाद्या गोष्टीवरती तो विचार करतो, चिंतन करतो, त्यातून त्याला जाणवलेलं सत्य, जाणवलेलं सत्व तो कवितेतून सांगत असतो. कुणाला कशाची आवड असते तर कुणाला आणखी कशाची आवड असते. पण आमच्या आनंदयात्री वाङ्मय मंडळाचे कवी वासुदेव पेडणेकर यांना गड किल्ले यावर भ्रमंती करण्याची आवड आहे. ते नेहमी गड किल्ल्यांना भेटी देत असतात. कोणीतरी त्यांना म्हणाला, अरे काय ते गड आणि किल्ले बघायचे, काय आहे त्यात, पडलेले दगड आणि वाढलेली झाडी हेच बघायची ना, आणि त्यासाठी एवढा त्रास कशाला घ्यावा. या बोलण्यानं ते दुखावले गेले. त्यांच्या मनाला त्यातून झालेल्या ज्या वेदना होत्या त्या आवेशात्मक शब्दात बाहेर पडल्या. ती त्यांच्या मनाची जी उत्स्फूर्त अवस्था होती ना, ती जी उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती तीच कविता बनून बाहेर पडली. गड किल्ले या निर्जीव वास्तूंमध्ये सुद्धा इतिहासाची फडफडणारी पानं शोधणारे आमचे वासुदेव पेडणेकर कवितेतून आणि काय म्हणतायत ऐकूया. कवितेचं नाव इतिहासाच्या पावलखुणा. इतिहासाच्या पावलखुणा शोधित शोधित फिरताना, इतिहासाच्या पावलखुणा शोधित शोधित फिरताना, हरपून जाई देहभान गत काळा त्या आठवताना, हरपून जाई देहभान गत काळा त्या आठवताना. कुठे निशाणी त्यागाची तर कुठे प्राप्ती अन भोगाची, कुठे निशाणी त्यागाची तर कुठे प्राप्ती अन भोगाची, तसेच प्रतिके पराक्रमाची मैत्रीची अन प्रेमाची, तसेच प्रतिके पराक्रमाची मैत्रीची अन प्रेमाची. विविध धर्मी उभी मंदिरे बोध त्यातून किती घ्यावा, विविध धर्मी उभी मंदिरे बोध त्यातून किती घ्यावा, मूर्त्या चित्रे शिल्पकला स्थापत्यकलेचा तो ठेवा, मूर्त्या चित्रे शिल्पकला स्थापत्यकलेचा तो ठेवा. गडकोटांच्या तटातटातून ऐकू गाथा शौर्याच्या, गडकोटांच्या तटातटातून ऐकू गाथा शौर्याच्या, राजवाडे बाले किल्ले कथा सांगती वीरांच्या, राजवाडे बाले किल्ले कथा सांगती वीरांच्या. गिरीशिखरातून उंच कड्यातून प्रतिसाद मजला येती, गिरीशिखरातून उंच कड्यातून प्रतिसाद मजला येती. कडे कपारी लेण्या गुंफा संस्कृतीचे दर्शन देती, कडे कपारी लेण्या गुंफा संस्कृतीचे दर्शन देती. पण कोण करंटे मजला पुसती काय पहावे तेथे जाऊन, पण कोण करंटे मजला पुसती काय पहावे तेथे जाऊन. भग्न वाडे भकास किल्ले आणि तयांच्या पडक्या भिंती, भग्न वाडे भकास किल्ले आणि तयांच्या पडक्या भिंती. हृदयापासून पहा म्हणे मी तयास उत्तर देताना, हृदयापासून पहा म्हणे मी तयास उत्तर देताना. फुटतील ते जिव्हातयांसी वदतील तुमच्या प्रश्नांना, फुटतील ते जिव्हातयांसी वदतील तुमच्या प्रश्नांना. इतिहासाच्या पाऊलखुणा शोधित शोधित फिरताना, हरपून जाई देहभान गत काळा त्या आठवताना, गत काळा त्या आठवताना. वा वा, छान छान. किल्ल्यांच्या पडलेल्या दगडातून त्यांना इतिहासाची साक्ष दिसते, संस्कृतीची खूण पडते. या गड किल्ले वेड्या कवीशी तेथील दगडही बोलतात. पराक्रमाचा सामर्थ्याचा इतिहास तिथल्या दगडधोंड्यांवर ते वाचतात. प्रणाम त्यांच्या या वेडाला आणि यांच्या निष्ठेला. कोणीही काही म्हटलं तरी या कवीची स्वतःच्या जीवनव्रतावरची निष्ठा मात्र अभंग आहे. आता आपण पुढच्या एका कवितेकडे बोलूया. कविता करणं
म्हणजे नुसता शब्दांचा खेळ करणं नव्हे. मनाच्या एकाग्र अवस्थेतून मनात उत्स्फूर्तपणे उसळणाऱ्या लाटा म्हणजे कविता. उत्कट मनातून फुटून आलेला विचारच कवितेत शब्दबद्ध होत असतो. आता आपण जात आहोत अशा एका कवितेकडे की कान्हा आणि यशोदा यांच्यातील प्रेम, माया, ममता हे विषय पूर्वीपासूनच अनेक कवींना आकर्षित करीत आलेले आहे, खुणावत आलेले आहे. खोडकर कान्हा हा तर सर्वांनाच भुरळ घालतो. आमच्या मंडळातील या प्रीतम उगले या एक आनंदयात्री कवयित्री, या स्वतः एक माता आहे, त्यांना 2 लहान मुलगे आहेत. कदाचित मला असं वाटतं की कान्हा आणि कान्ह्याची यशोदा माता हा विषय त्यांना त्यावरूनच सुचलेला असावा. तर आपल्या या कवितेत त्या काय म्हणतात ऐकूया. त्या आपली कविता गाऊन सादर करणार आहेत. मी त्यांना विनंती करते त्यांनी आपली कविता सादर करावी. धन्यवाद मॅडम. कवितेचं नाव आहे कान्हा यशोदेचा. मौलोण्याचा गोळा पाहून वाटे, भाग्य यशोदेचे मोठे. ती फिरवितसे दोरी डेऱ्यामधुनी, काढाया मौ मौ लोणी. ती माय कशास रगावी, उगाधा कमराचा दाखवी. गवळणी ही सांगती खोडी, मग कान्हा तो राहिला कोणी कुठेसे. घेऊन सवंगडी संगे, बाळकृष्णाचे गोंडस गोडच रुपडे. लोण्याच्या आडल पतसे, चिमुकले ते हातही रंगती थोडे. वाटता गोपाळ सख्याते, का चोरी कन्हैया करी. लपुनी का तो मडके फोडी, वाट गवळणींची अडवी. ही लीला त्या शोभे नंदलाला ते, साठवी राधिका ही म्हणते. दही लोण्याची आवड कृष्णा भारी, माय यशोदा ती जाणून होती अंतरी. जरी लटिकेसे ती रागाते भरी, कवटाळी पोटी तिचा लाडका हरी. ही माया त्या कृष्णाची, ओळखती गोकुळाची. दही दूध लोणी चोरीची, भीती लटक्या राग धकाची. हरिकथाच ती गुंफली होती तेथे, यशोदा ही ती अडकली कृष्ण प्रेमाते. मौलोण्याचा गोळा पाहून वाटे, भाग्य यशोदेचे मोठे. धन्यवाद. अरे वा, छान छान, सुंदर. तर यशोदा माता कान्ह्याच्या प्रेमात कशी गुंतून राहते आपण पाहिलं. आता आपण पुढच्या कवितेकडे वळणार आहोत. एखाद्या दुर्दैवी जीवनाची कल्पना करून तीही कवितेत कशी गुंफता येते याचा चमत्कार आपण पाहणार आहोत. आता खरं तर एक कथा किंवा कादंबरीसुद्धा होऊ शकेल असा विषयाचा मोठा आवाका आहे. पण तो विषय कवितेच्या चौकटीत बसवण्याची किमया आमच्या कवयित्री प्राजक्ता आपटे यांनी लीलया साधली आहे. दुसऱ्याचं दुःख समजून घेऊन ते सांगण्यासाठी मनाची एक तरल आणि संवेदनशील अवस्था असावी लागते, तरच दुसऱ्याचं दुःख समजून घेता येतं. ऐकूया तर त्यांची कैफियत ही कविता. ज्या मुलांना प्रेमानं कष्ट करून वाढवलं, त्या मुलांनीच वृद्धापकाळी एकटं टाकलं, तर त्या मातेची अवस्था काय होईल. त्या मातेनं मग तक्रार तरी कुणाकडे करायची. ऐकूया तर प्राजक्ता आपटे यांची कैफियत ही कविता. धन्यवाद. कवितेचं नाव आहे कैफियत. आजचं हे परावलंबित्व मनाला खूप टोचतंय. आजचं हे परावलंबित्व मनाला खूप टोचतंय. काय करू सांगा ना, आई पण पोरकं वाटतंय. बहुतेक मीच कमी पडले, बहुतेक मीच कमी पडले संस्कार त्यांच्यावर करताना. त्याचीच आज शिक्षा भोगते रस्त्यावर भीक मागताना.
कोणी कधी मनापासून सांगा होईल का भिकारी, कोणी कधी मनापासून सांगा होईल का भिकारी, माझ्या नशिबाची दुर्दशा कोणत्या तोंडानं वदावी. नव्हते अशी ओंगळवाणी बापुडवाणी निलाचार, नव्हते अशी ओंगळवाणी बापुडवाणी निलाचार, कष्ट करून उभा केला गरिबीतही सुखी संसार. 4 पैसे सन्मानाने कष्टाने मी कमावले, 4 पैसे सन्मानाने कष्टाने मी कमावले, प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन पोरांचे चोचले पुरवले, प्रसंगी पोटाला चिमटे घेऊन पोरांचे चोचले पुरवले. म्हटलं शिकून होतील मोठी, म्हटलं शिकून होतील मोठी, पांग फेडतील माता पित्यांचे, ज्यांनी दिले संस्कार त्यांना दाखवतील 4 दिवस सुखाचे. माझी सगळी स्वप्न आज स्वप्नच उरून राहिली, माझी सगळी स्वप्न आज स्वप्नच बनून राहिली. पोरं मोठी झाली पण आई तिथेच राहिली. शरीरात होते बळ तेव्हा पोटापुरते कमवत होते, शरीरात होतं बळ तेव्हा पोटापुरते कमवत होते. शरीर आता थकलं माझं कोण पुसणार हाल माझे. कडोसरीला बांधलेलं पै पै संपू लागलं, कडोसरीला बांधलेलं पै पै संपू लागलं. असं फुकट घेताना मात्र काळजात माझ्या सलू लागलं. कुणीतरी प्रेमाने 4 घास अन्न देतं, कुणीतरी प्रेमाने 4 घास अन्न देतं, बापुडवाण्या म्हातारीच्या पोटाला आधार देतं. आता नाही आणखी आशा, आता नाही आणखी आशा, स्वप्न नाही पाहायची. सुखी राहू दे सर्वांना आशीर्वचने ही माझी, सुखी राहू दे सर्वांना आशीर्वचने ही माझी. धन्यवाद. वा वा. वृद्धापकाळात आधार तुटल्यानंतर मातेची काय अवस्था होते हे आपण त्यांच्या कवितेत बघितली. पण मातेच्या तोंडी मुलांसाठी कायम आशीर्वचनच असतात हेही आपण या कवितेत पाहिलं. आता आपण वळतो आहोत पुढच्या एका कवितेकडे. माझ्या कवितेचं नाव आहे रवी. अंधाराचे साम्राज्य संपवून रजनी ही निघाली, अंधाराचे साम्राज्य संपवून रजनी ही निघाली. दिनकराची रत्नप्रभा दाही दिशात उधळली, दिनकराची रत्नप्रभा दाही दिशात उधळली. हिरवी मखमली झालर अंथरली पर्वताने, हिरवी मखमली झालर अंथरली पर्वताने. सरितेचा प्रवाह तसा खळाळला उल्हासाने, सरितेचा प्रवाह तसा खळाळला उल्हासाने. मोती सम दवबिंदूने शहारले अलगत तृणपाते, मोती सम दवबिंदूने शहारले अलगत तृणपाते. प्रभाती कोकिया मुग्ध होऊनी प्रसन्नतेचे गीत गाते, प्रभाती कोकिया मुग्ध होऊनी प्रसन्नतेचे गीत गाते. कोवळी पाऊले आपली टाकीत बहरली रांगोळी किरणांची, कोवळी पाऊले आपली टाकीत बहरली रांगोळी किरणांची. स्वागतास या सृष्टीच्या, स्वागतास या सृष्टीच्या वाटेवरी पसरली फुले प्राजक्ताची, स्वागतास या सृष्टीच्या वाटेवरी पसरली फुले प्राजक्ताची. थंड वात वाही तेव्हा लाली येई क्षितिजासी, थंड वात वाही तेव्हा लाली येई क्षितिजासी. धूप दीप देव पूजा करुनी दावी अर्ध तुळशीसी, धूप दीप देव पूजा करुनी दावी अर्ध तुळशीसी. मंद गंध भुपाळीचा कसा रानावनात हर्षाने गुंजला, मंद गंध भुपाळीचा कसा रानावनात हर्षाने गुंजला. निजलेल्या वसुंधरेस उजळाया, निजलेल्या वसुंधरेस उजळाया. रवी पुन्हा सज्ज झाला, रवी पुन्हा सज्ज झाला. छान छान. जगाला दिलासा देणाऱ्या, जीवन देणाऱ्या सूर्यनारायणाचं आगमन कसं झालं हे आपण फाल्गुनीच्या कवितेमध्ये पाहिलं. तेजाचे घट ओतीत तो प्रभू क्षितिजावर अवतरला आणि जगाला उजळायला रवी सज्ज झाला. इथे आम्ही कवितेचा हा कार्यक्रम पूर्ण करतो आहोत. या ठिकाणी आनंदयात्री वाङ्मय मंडळाच्या आमच्या सर्व कवींना येऊन आपापल्या कविता सादर करण्याची संधी निर्धार न्यूज चॅनल यांनी आम्हाला उपलब्ध करून दिली. याबद्दल निर्धार न्यूज चॅनल आणि त्यांची टीम यांचे मी आभार मानते. आणि परत लवकरच आम्ही आनंदयात्री वाङ्मय मंडळाचा असाच एखादा रंजक
आणि काव्यमय कार्यक्रम घेऊन लवकरच आपल्या भेटीला येऊ. धन्यवाद. साहित्य सहवास, मुलाखती, नाट्य गप्पा, साहित्यिक गप्पा, काव्य वाचन, कथाकथन, पुस्तक परिचय, नाट्य उतारा सादरीकरण. साहित्य सहवास. निर्धार न्यूज प्रस्तुत साहित्य सहवास. आमच्या नंबर 1 निर्धार न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.